नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे तुळशी वृंदावन कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. अतिशय सुंदर आणि सोपं असं हे तुळशी वृंदावन आहे. जर तुम्ही नवीन बनवायला शिकत असाल मोत्यांच्या वस्तू तरी तुम्ही हे आरामात करू शकाल. असं हे सुंदर आणि सोपं तुळशी वृंदावन मी आज ह्या व्हिडिओतून आपल्याला कसं बनवायचं ते सांगणार आहे. चला तर मग ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे तुळशी वृंदावन बनवण्यासाठी मी इथे हे 8 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरले आहेत. 6 नंबरचे लाल कलरचे मोती आहेत. 7 नंबरचा तंगूस इथे मी वापरलेला आहे. सुई आणि ही कात्री एवढं साहित्य आपल्याला हे तुळशी वृंदावन बनवायला लागणार आहे. हे तुळशी वृंदावन अतिशय सोपं आहे. जर तुम्ही नवीनच शिकत असाल तर त्यांच्यासाठी हे अतिशय सोपं असं तुळशी वृंदावन आहे. चला तर मग आता आपण हे तुळशी वृंदावन बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी हे 4 क्रीम कलरचे मोती तंगूसमध्ये घेतलेले आहेत. या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. इथे आपला हा एक चौफुला तयार झालेला आहे. आता इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता इथे डावीकडे आपला तंगूस आहे. त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेणार आहोत. हे आपल्याला घट्ट विणायचं आहे म्हणून मी इथे 7 नंबरचा तंगूस वापरलेला आहे. इथं आपले हे 2 चौफुले तयार झालेले आहेत. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा मोती. 3 मोती घेतले. आता ह्याच्यात या त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने म्हणजे डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. अशा प्रकारे आपला 1 2 3 चौफुले आपले तयार झालेले आहेत. तर इथे मी हे 3 मोत्यांनी 6 चौफुले तयार करून घेतले. 2 3 4 5 आणि 6 चौफुले तयार करून घेतलेले आहेत. आता या मधल्या मोत्यात तंगूस न आणता ह्याच मोत्यामध्ये मी तंगूस ठेवलेला आहे. आता इथे परत आपण 3 मोती घ्यायचे क्रीम कलरचे. या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 3. आता इथे 2 मोती घ्यायचे. 1 आणि हा दुसरा. 2 मोती घेतले.
या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे परत 2 मोती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे। या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे। घट्ट ओढून घ्यायचे प्रत्येक वेळेला। परत 2 मोती, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने, परत 2 मोती, एक आणि 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत 2 मोती घ्यायचे, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। म्हणजे आपण ह्या ओळीची सुरुवात केली 3 मोत्यांनी केली आणि 2-2 मोती घेऊन आता ही ओळ आपण पूर्ण करून घेतलेली आहे। ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। आता ह्या 1 नंबरच्या मोत्यात सुई घ्यायची। इथे परत 3 मोती घेऊन सुरुवात करायची आणि 2-2 मोत्यांनी ही ओळ पूर्ण करायची। अशा आपण 1, 2 झाल्यात, अजून 4 ओळी विणून घेणार आहोत, म्हणजे आपल्या 6 ओळी होतील। अशा ह्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6 चौफुले पहिल्यांदा विणले आणि त्याच्यावरती ह्या 6 अशा ओळी मी विणून घेतल्या। असा हा आपला एक छान चौकोन तयार झालेला आहे। हा मी असा घट्ट विणून घेतलेला आहे। तर आता इथे हा जो मोती आहे 1 नंबरचा, त्याच्या डावीकडे आपला तंगूस आहे। इथे आता परत आपण 3 मोती घेणार आहोत, 1, 2 आणि हा तिसरा, 3 मोती घेतलेले आहेत। आता त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे म्हणजे विरुद्ध दिशेने मी ही अशी सुई काढून घेतली। आता हे आपल्याला असं आडवं न विणता असं उभं विणायचं आहे, त्यामुळे हे असं ठेवायचं आणि हा जो मोती आहे याच्यातून मी परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे। इथे परत 2 मोती घ्यायचे। आता इथून पुढे सगळं आपण 2-2 मोत्यांनीच विणणार आहोत। आता हा जो मोती आहे, हा जो उभा मोती आहे, याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून असं ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे हे असं आपला हे असं दिसेल। इकडच्या साईडने विणते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे असं आता हे आडवं आहे, याच्यावरती हे असं उभं राहत आहे। आता ह्या मोत्यातून वरून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे परत 2 मोती घ्यायचे,
एक आणि दोन मोती घ्यायचे। परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण। 1 2 आणि हा तिसरा। परत इथे 2 मोती घ्यायचे। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे या मोत्यात वरच्या दिशेने। परत 2 मोती घ्यायचे। 1 आणि हा 2। या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची। 2 आणि हा तिसरा। हे प्रत्येक वेळेला घट्ट चोडून घ्यायचं आपल्याला। परत इथे 2 मोती घेतले। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। अशा पद्धतीने विणत जायचे, म्हणजे हे असे ही कड आपली तयार होईल भिंतीसारखी। हे आपण आडवं विणलंय आणि हे आता त्याच्यावर उभं विणतोय। इथे परत 2 मोती घ्यायचे। 1 आणि 2 मोती घेतले। या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। परत 1 2 आणि हा तिसरा। या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 हा दुसरा आणि ही आपली आता एक साईड झाली विणून। ही दुसरी साईड आहे, त्यातला हा 1 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून पण मी ही सुई अशी काढून घेते। इथे परत 2 मोती। 1 आणि 2। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। घट्ट ओढून घ्यायचं। ही आपली एक साईड झाली। आता इकडे दुसऱ्या साईडने आपण विणायला सुरुवात केलेली आहे। आता ही दुसरी, तिसरी आणि चौथी याच पद्धतीने विणून पूर्ण करायची आहे। इथे आपला ह्या ओळीचा शेवट आलेला आहे। तर हा जो पहिला आपण चौफुला तयार केला होता, त्यातल्या या मोत्यातून वरच्या दिशेने मी टंगूस काढून घेतलेला आहे। आणि इथे आता फक्त हा एकच क्रीम कलरचा मोती मी घालणार आहे। आणि हा जो शेवटचा चौफुला आहे, त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली अशी। आता ही ओळ आपली पूर्ण झालेली आहे। ही सगळी अशी उभी ओळ आलेली आहे। तर आता हा टंगूस या मोत्यात आहे, तर या मोत्यातून काढून घ्यायचा त्याला। या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायचा।
आणि आता हे जे कॉर्नरचा ह्या साईडचा हा 1 नंबरचा आणि ह्या साईडचा हा 1 नंबरचा असे 2 कॉर्नरला मोती येतात. त्या दोनही मोत्यांमधून आपण ही सुई अशी काढून घ्यायची आहे. ही आपण पुढची ओळ तयार करतोय. ती करताना आपल्याला हे असं ह्या 1 आणि 2 या दोनही मोत्यातून मी सुई अशी काढून घेतलेली आहे. आता इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 मोती घेतले. ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे. ह्या मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. आणि आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि आता 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 हा दुसरा आणि हा इथला हा तिसरा. तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. नेहमी जसे चौफुले विणतो तसंच विणायचं आहे. वरच्या दिशेने अशा पद्धतीने इथपर्यंत आपण विणून घेणार आहोत. ही ओळ मी इथपर्यंत विणून घेतली. आता इथे परत हा आपला शेवटचा मोती आणि ह्याचा कॉर्नर आलाय, म्हणजे दुसरी साईड आपली चालू होणार आहे. तर इथे कॉर्नरला आता आपण एकच मोती घ्यायचा आहे. ह्या मोत्यामध्ये वरच्या साईडने तंगूस आहे. आता इथे एकच मोती घ्यायचा हा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा पद्धतीने ही साईड आपली पूर्ण झाली आहे विणून. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 हा इथला तिसरा, 3 मोत्यातून सुई काढून घेतली. आणि आता ही जी साईड आहे त्यातला हा 2 नंबरचा, हा 1 नंबरचा झाला विणून. आता ह्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे मी काढून घेतली. आता इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून सुई काढून घेतली आपण. ह्या आणि ह्या मोत्यातून आता सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. परत 2 मोती घेऊन
हे जसं विणले तसंच विणायचं आहे, इथंपर्यंत विणायचं आहे. कॉर्नरला आला की परत एकच मोत्यानी इथे जसं विणला तसाच विणून घ्यायचा. मग इथे 2-2 मोती, इथे 1 मोती, इथे शेवटी पण 1 मोती येईल. अशा पद्धतीने ही आपली पूर्ण ओळ तयार करून घ्यायची. इथे शेवटी हा 1 मोती घालून मी ही ओळ पूर्ण केलेली आहे. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर हा दुसरा मोती आहे, त्याच्यातून मी अशी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार आहे. कारण आता हे जे आतले मोती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आणि 1 2 3 4, तर ह्या 4-4 मोत्यांवरती आपण आता विणत जाणार आहोत. तर ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 3 मोत्यांनीच आपण सुरुवात करायची आहे. 1 2 आणि 3 मोत्यांनी सुरुवात केली. डावीकडे तंगूस आहे, उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. हे आपल्याला असं आता असे उभ्या म्हणजे असे वरच्या साईडने आता विणत जायचं, असं आडवं नाही विणायचं. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने. आता इथून पुढे ही सगळी ओळ आहे पूर्ण ही 2-2 मोत्यांनी विणून घ्यायची. 1 2. हा जो मोती आहे याच्यातून सुई डावीकडून उजवीकडे मी काढून घेतलेली आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 आणि हा तिसरा, 3 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसरा. हे असं घट्ट घ्यायचं, विणायचं आहे. परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. खालच्या मोत्यात तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. दोन मोती, या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. हा जो मोती आहे इथून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आता ही आपण दुसरी साईड विणायला घेतलेली आहे. नेहमी जसे चौफुले विणतो तसंच विणायचं आहे, काही वेगळं नाही आहे. फक्त आता हे असं उभं विणत जायचं. या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून आणि ह्या आडव्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे मी काढून. इथे परत 2 मोती, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने. अशाच पद्धतीने ही पूर्ण आपण 4ही साईड ह्या विणून घ्यायच्या आहेत. एक साईड झाली, दुसरी साईड, तिसरी, चौथी, अशा ह्या 4ही साईड आपण विणून घ्यायच्या आहेत. तर इथे हा आपला या ओळीचा शेवट आलेला आहे. या मोत्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे.
तर इथे आता एक आपण हा मोती घेणार आहोत आणि हा जो मोती आहे ह्या साईडचा हा मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने मी काढून घेतली. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. अशा पद्धतीने ही आपली एक ओळ तयार झालेली आहे. अशी आता अशा आपण अजून 4 ओळी करायच्या आहेत. म्हणजे एकूण आपली ही ओळ पकडून आपल्या 5 ओळी पूर्ण होतील. अशा सेम टू सेम आपण 4 ओळी विणून घेणार आहोत. इथे मी ह्या 5 ओळी पूर्ण करून घेतल्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 ओळी अशा पूर्ण मी करून घेतलेल्या आहेत. आता पुढचं विणताना ही जी ओळ विणलेली आहे ना त्यासारखी आपण आता ह्या पुढच्या ओळी विणून हे पूर्ण बंद करून घेणार आहोत. मी इथे हा जो 1 नंबरचा मोती आहे म्हणजे 1 2 3 4 4 मधला हा जो 1 नंबरचा मोती आहे त्याच्यात मी तंगूस घेऊन आलेली आहे. हा डावीकडे आहे. आता इथे मी 2 मोती घेणार आहे. 1 आणि 2 2 मोती घेतले. आता ही साईड आहे. ह्यातला हा जो पहिला मोती आहे त्यामधून उजवीकडून डावीकडे आणि हा एक मोती असे या 2 शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेते. असे परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई घ्यायची. आता इथे परत 2च मोती घ्यायचे. 1 आणि हा दुसरा 2 मोती घेतले. हा दुसरा मोती आहे त्यातनं डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. एक 2 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशी 2 आणि 3 परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 आता ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या मोत्यात वरच्या दिशेने. आता इथे आपला तर कोपरा आलेला आहे हा. मग इथे एकच मोती घ्यायचा आणि हा जो ही साईड आहे यातला 1 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मोत्यातून या मोत्यातून आणि आता हा जो ही साईड आहे इकडचा हा जो हा 1 नंबर आहे आणि हा दुसरा त्या ह्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. हे असं घट्ट ओढून घ्यायचे प्रत्येक वेळेला. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून
या मोत्यातून आणि या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि या मोत्यातून वरच्या दिशेने परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे या मोत्यातून वरच्या दिशेने या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आता हा इथे परत शेवट आलेला आहे, म्हणून ही जी साईड इकडची त्यातला हा 2 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून सुई अशी मी काढून घेतली. इथे आता एकच मोती घ्यायचा आपण, म्हणजे या कॉर्नरला जसं केलं तसं आता ह्या कॉर्नरला करायचं आहे. म्हणजे हा असा चौकोन आहे, हा पूर्ण आता एकमेकांना जोडल्या जाणार आहे. या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता परत ह्याच पद्धतीने आपण विणून घ्यायचं आहे प्रत्येक पुढची. इथे परत 2 मोती घ्यायचे, 2 मोती घेतले आणि ही जी साईड आहे ही साईड यातला 1, 2 आणि हा 3रा मोती आहे, त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2-2 मोत्यांनी ही ओळ विणून घ्यायची आहे. 1, 2. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने परत 1, 2, 3 या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1, 2, 3. इथे परत हे 2 मोती घ्यायचेत, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 1 मोती घ्यायचा आहे आणि ही जी साईड आहे यातला हा 3 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून सुई काढून घेतली. परत ह्या 4 नंबरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपण 2-2 मोती नाही घ्यायचे आहेत,
कारण आता इथे आपण ही चौथी ओळ आहे. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे वरच्या दिशेने. आता हा जो तिसरा भाग आहे याच्यातून पण सुई काढून घेतली आहे पहिल्या मोत्यातून. आणि आता इथे एकच मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून सुई काढून घेतली. परत हा जो मोती आहे मधला त्याच्यातून आणि हा मोती आहे याच्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत अशी. आता हे सगळं एक एक मोत्यानेच बंद करून टाकायचं आहे. या 2 नंबरच्या मोत्यातून ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची. आता ह्या 3 नंबरच्या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यामध्ये 1 नंबरचा आपला इथे उजव्या साईडला तंगोस आहे. आता ही जी ओळ आहे ना, ही जशी विणली होती आपण त्या पद्धतीने ही इथे ओळ विणून घ्यायची, म्हणजे हे पुढे असं वाढेल. मग पहिल्यांदा आता हे 3च मोती घ्यायचे. 3 मोत्यांनी सुरुवात करायची आपण. या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत आता 2-2 मोत्यांनी विणायचे पूर्ण. पूर्ण असं हे परत 4ही साईड आपण अशाच विणून घ्यायच्या आहेत. एक 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. 1 2 आणि हा तिसरा. हे पण असं घट्ट आपण ओढून घेणार आहोत. इथे परत 2 मोती या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आपण नेहमी जसं चौफुले विणतो त्याच पद्धतीने आपण हे विणून घ्यायचं आहे. परत या मोत्यातून वरच्या दिशेने इथे परत हे 2 या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 आणि हा ह्या साईडचा पहिला मोती. अशा 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. नाही, इथे आपल्याला हे वाढवायचं आहे ना, ह्या मोत्यातून नाही काढून घ्यायची. याच मोत्यामध्ये आता आपण सुई ठेवायची आहे अशी. आणि इथे परत आपण 1
2 3 मोती घेणार आहोत आणि त्याच मोत्यातून परत सुई काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातून वरच्या दिशेने आता परत 2 मोती, 1 आणि 2. तर या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने परत 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. 1 2 3. इथे आपल्याला ही एक ओळ वाढवायची आहे, त्यामुळे कॉर्नरला आलं की आपण 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची, डावीकडे उजवीकडे या मोत्यात वरच्या दिशेने ते परत 2 मोती, 1 आणि 2. तर या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 3. इथे परत 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि आता परत ह्या मोत्यात सुई घ्यायची. आता इथे परत आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 3. 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे ही एक ओळ आता अशी वाढत गेलेली आहे. या ओळीसारखी ही ओळ होत आहे. आता अशाच पद्धतीने या 2 साईड आपण विणून घेणार आहोत. आता इथे आपला या ओळीचा शेवट आलेला आहे. चौथी साईड आहे. या मोत्यात वरच्या दिशेने तंगूच आहे. आता इथे 3 मोती नाही घ्यायचे, इथे 2च मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे हे असे पूर्ण आपली ओळ ही पूर्ण होणार आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे अशी. म्हणजे आपण इथून सुरुवात करताना 1 2 3 4 5 6 चौकोन 6 ओळी अशी केली होती. तर आता इथे पण आपण ही एक, त्यानंतर आपण इथे 1 2 3 4च चौकोन केले. ही ओळ केल्यामुळे 2 साईडचे 2 चौकोन कमी झाले, मध्ये 4च राहिले. मग हे असं आपण विणून घेतलं आणि आता ह्या ओळीला परत आपण 1 2 3 4 5 6 चौकोन
परत तयार केलेले आहेत। इकडे पण 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4 5 6 चारही साईडला 6-6 चौकोन आपले आलेले आहेत। आता ही जी ओळ आहे ही जशी विणली आहे ना दुसरी ही, त्या पद्धतीने आता ही ओळ पण आपण विणून घ्यायची आहे। 1 2 आणि 3 मोती घेतले। या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी। आता अशी आपल्याला हे असे उभी लाईन तयार करायची आहे। तर ह्या मोत्यातून सुई काढून घेतली पुढे। इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले। आता ह्या चौफुल्याचा हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। असा दुसरा चौफुला तयार झाला। परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यात वरच्या दिशेने सुई घ्यायची। आता इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2। परत नेहमीसारखंच विणून घ्यायचं आहे। घट्ट विणायचं आहे आणि परत हा एक आणि हा एक, ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत 2 मोती घ्यायचे, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून वरच्या दिशेने। आता परत 2 मोती, 1 आणि 2। अशा पद्धतीने हे चारही साईड आपण 1 2 3 आणि 4 चारही साईड आपण विणून घेणार आहोत। इथे आता या ओळीचा शेवट आलेला आहे। या मोत्यामधून मी तंगूस काढून घेतलेला आहे। आता इथे परत ही 1 मोती घेणार आहे आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे। अशा रीतीने ही आपली एक ओळ तयार झालेली आहे। आता हे जे आपण ह्या ज्या ओळी विणल्या, इथे 1 2 3 4 हे 4 मोती आहेत, ह्याच्यावरती परत आपण ही अशीच ओळ विणून घेणार आहोत। आता ह्या मोत्यामध्ये मी तंगूस घेतलेला आहे, म्हणजे ही आपली वाढवलेली ओळ आहे नंतर। तर ह्या त्याच्या आधीचे जे आपण जेवढं 4 4 जे
मिळत होतं हे, त्यातला हा एक मोती आहे. 1 2 3 आणि 4 त्यातला हा एक मोती आहे. त्याच्यामध्ये उजवीकडे मी तंगूस घेतलेला आहे. इथे आता मी हे 3 मोती घेतलेले आहेत. या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ही ओळ जशी विणली आहे ना आपण, त्याच पद्धतीने ही पण ओळ विणून घ्यायची आहे. आता 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली मी. या मोत्यातून काढून घ्यायची. परत 2 मोती घेतलेले आहेत. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि या मोत्यातून, आणि मग इकडे ह्या साईडला आपण जाणार आहोत. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4 असे आपण 4ही बाजू या पद्धतीने विणून घेणार आहोत. ही अशी आतमध्ये मी ही एक ओळ तयार करून घेतली. जर ही तुम्ही पहिल्याही आधी केली तरीही चालेल, अजून सोपं पडेल आपल्याला. म्हणजे ही साईडची लाईन करायच्या आधी जर ही केली तर अजून सोपं पडेल. आणि आता पुढची ओळ करायची. ही आपली शेवटची ओळ असणार आहे. ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, तर इथे आता एकच मोती घ्यायचा आहे आपण. या मोत्याच्या समोरचा हा मोती आहे. याच्या डाव्या साईडला तंगूस आहे. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. थोडक्यात आता हे असं बंद करून टाकायचं आपल्याला. परत एक मोती घ्यायचा. याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर या बाहेरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. हे पण असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. परत एक मोती घ्यायचा. याच्या समोरचा हा मोती आहे आतला, त्याच्यातून बरोबर डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून, आणि आतल्या
चौकोनातल्या या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता हे सगळं आपण एक एक मोत्यानेच विणून घ्यायचं आहे, कारण हे दोन आपण एकमेकांना जोडून घेतो. ह्याच्या समोरचा हा मोती आहे, याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. या मधल्या मोत्यातून, या मोत्यातून, आतल्या चौकोनातल्या मोत्यातून, मधल्या मोत्यातून आणि या बाहेरच्या चौकोनाच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत एक मोती घ्यायचा आहे, सेम विणत जायचं. आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपण कॉर्नरला आलेलो आहोत, तर कॉर्नरला करताना हा मधला मोती आहे ना, त्याच्यातच तंगूस ठेवायचा आहे. हा पुढच्या मोत्यातून नाही काढून घ्यायचा, या मधल्या मोत्यातच तंगूस ठेवायचा आहे. एक मोती घ्यायचा आहे, याच्या समोरचा हा मोती आहे बाहेरच्या चौकोनाचा. परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. बाहेरच्या मोत्यात आता इथे परत एक मोती, हे जसं विणले तसं सेम आता इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. आता इथे परत हा दुसरा कॉर्नर आलेला आहे, ह्या मधल्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. असा आता इथे ह्या कॉर्नरला ह्या सगळ्या मोत्यातून, या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत एक मोती घ्यायचा आहे आणि हा जो इकडचा आहे मोती, याच्यातून सुई अशी काढून घ्यायची. कॉर्नरला विणताना थोडंसं वेगळं आहे. मी सगळे कॉर्नर दाखवते तुम्हाला कसे विणायचे आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे परत एक एक मोती घेऊन इथपर्यंत मी विणून घेते. आता इथे हा आपला तिसरा कॉर्नर आलेला आहे. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आलेला आहे, खालच्या बाजूने आहे. परत एक मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 3 कॉर्नर झालेत. आता इथे परत हे जसं विणलं आहे तसंच एक एक मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. इथे आपला हा चौथा कॉर्नर आलेला आहे.
या मोत्यामध्ये तंगूस आहे. एक मोती मी ओवून घेतला. या मोत्यातून सुई काढून घेतली अशी. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून या मोत्यातून. आता इथे आपल्याला मोती ॲड करायचा नाही आहे. हे 4 ऑलरेडी आता इथे 4 चौफुला तयार झालेलं आहे. फक्त आता ह्याच्यातून तंगूस घेऊन जायचा असं, म्हणजे हा असा फिक्स होईल. म्हणजे ही जी मध्ये गॅप दिसते ही अशी दिसणार नाही. हा आपला वरचा कट्टा तयार झालेला आहे तुळशी वृंदावनचा. इथे मी हे 8 नंबरचे लाल मोती वापरलेले आहेत. मग असे मी चुकून मिळाले 7 नंबर, पण इथे मी 8 नंबरचे वापरलेले आहेत. आता हे जे कॉर्नर करायचे आहेत ते 3 मी बनवलेत. एक मी तुम्हाला बनवून दाखवते कसा करायचा आहे. तर हा जो कॉर्नरचे 1 आणि 2 मोती आहेत त्यातल्या एका मोत्यामध्ये मी तंगूस घेतलेला आहे. आता इथे 3 लाल मोती घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2 आणि हा तिसरा. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची आणि हा त्याचा पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 2च मोती घ्यायचे लाल. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा रीतीने हे आपले 4ही कॉर्नर तुळशी वृंदावनाचे तयार झालेले आहेत. इथे आता हा आपण दोरा कट करून टाकूया. कट करताना असा हा मी 1-2 मोत्यातून असा साईडला घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं घट्ट पण होतं ते. आता इथे एक गाठ मारून घ्यायची अशी. आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा 1-2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण, म्हणजे हा दोरा इथे फिक्स होतो, उसवत नाही लगेच ते. परत एक गाठ मारून घेतली आणि आता इथे आपण हा दोरा कट करून टाकूया. अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात तुळस म्हणून मी हे प्लास्टिकची अशी रोपं मिळतात ती लावणार आहे. तर हे असं तुळशीचं रोप मी हे प्लास्टिकचं असं ह्याच्यामध्ये तुळशी वृंदावनामध्ये खोचून ठेवलेलं आहे. तर हे अतिशय असं सुंदर असं आपलं तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.